ते आम्हाला 10 वर्षात यश आलेलं आहे. अजूनही ज्या ज्या ठिकाणी गरिबी आहे ती गरिबी नष्ट करणं, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं, सरकारी नोकऱ्यांबरोबरच प्रायव्हेट सेक्टरला चांगली मदत करणं आणि उद्योग वाढवून अनएम्प्लॉईड लोकांना कुठंतरी त्यांना एम्प्लॉयमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षामध्ये जवळजवळ 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या. भारत सरकारची जी अनेक डिपार्टमेंट्स आहेत त्या ठिकाणी 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईप, ओबीसी, दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि ते जनरल कॅटेगरी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळं नक्कीच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये थोडं आम्हाला अपयश आलंही. लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली. जे लोक आहेत त्या लोकांच्या बरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंडिया आघाडीनं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन आपल्या संविधान घेऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या जागा बऱ्याचशा कमी झाल्या. आम्हाला 40पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण फक्त 17 जागाच आमच्या महायुतीला मिळाल्या आणि जवळजवळ 23 जागांवरती आम्हाला फटका बसला. ही गोष्ट खरी आहे. परंतु विधानसभेमध्ये आता संविधानाचा मुद्दा चालणार नाही. विधानसभेमध्ये चालणार आहे तो मुद्दा हा विकासाचा मुद्दा चालणार आहे आणि त्यामुळं एक तर आम्हाला मराठा आंदोलनाचंही मोठं नुकसान त्यामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 10% आरक्षण त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळेला सवर्ण समाजातून सातत्यानं मागणी होत होती की आम्ही जरी उच्चवर्णीय असलो तरी आमची आर्थिक परिस्थिती सगळ्यांची तेवढी चांगली नाही, त्यामुळे आम्हाला सुद्धा आरक्षण नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे माननीय नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक विकर सेक्शनला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जवळजवळ 59% आरक्षण हे आहे. आणि बाकीच्या जनरल कॅटेगरीमध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर SC STचं पर्सेंटेज सध्या 16.6% आणि 8.4% SC ST असं 25% त्यांचं पॉप्युलेशन आहे आणि ओबीसीचं पॉप्युलेशन नक्की किती आहे याचा आकडा आपल्याकडे नाही. पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी 52% ओबीसी असावेत असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हे 52% आणि हे 25% जवळजवळ 77% पॉप्युलेशन हे रिझर्वेशन मिळणार आहे आणि आता त्यामध्ये 10ची वाढ झालेली आहे. त्यामुळे 59.5% आरक्षण हे SC ST ओबीसी दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं क्षत्रिय समाज, महाराष्ट्रातला मराठा समाज, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज, गुजरातमधला पाटीदार पटेल समाज आहे, हरियाणामधला जाट समाज आहे, राजस्थानमधला राजपूत आहे, साऊथ इंडियामधला रेड्डी आहे किंवा असे अनेक जे नायडू आहे, अशा अनेक जातीच्या लोकांना, उच्चवर्णीयांना आरक्षणाचा 10% लाभ होतो आहे. तर मराठा समाजाला तर आरक्षण द्यायचं असेल तर जरांगे पाटील यांचा तीव्र आग्रह आहे की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. पण आता ओबीसी मधून आरक्षण जरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने तर 10% आरक्षण राज्याचं दिलेलं आहे, पण केंद्राचं आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात नाही आणि राज्य सरकारने मराठा समाजावर ओबीसी म्हटलं तरी कोर्टाकडून पॉझिटिव्हली त्याला काही पाठिंबा मिळणार नाही. कारण कोर्टाला हा विचार करावा लागेल की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विचार करताना
सगळ्या देशातल्या क्षत्रियांचा विचार करावा लागेल आणि ती प्रोसेस थोडीशी लॉंग प्रोसेस आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने जे आरक्षण 10% दिलेलं आहे ते इम्प्लिमेंट होत आहे. सगळ्या ठिकाणी एमपीएससी आणि सर्व रिक्रुटमेंटमध्ये मराठा समाजाला प्राधान्य मिळत आहे. तर आता ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर माझी सूचना मी पूर्वी एकदा बोललो असेल की तामिळनाडूमध्ये 2 कॅटेगरी ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामधली एक कॅटेगरी जी आहे ती मराठा समाजासाठी करून त्यांना ओबीसी म्हणवता येऊ शकेल का. आणि कुणबी समाज हा तर ओबीसी मध्ये आहेच आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की बाबा आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, आम्ही कुणबीच आहोत. पण विदर्भामध्ये कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे, मराठा कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे. त्यांचे ते ऑटोमॅटिकली आरक्षणाला पात्र आहेत. परंतु ज्यांचं कुणबी लागलेलं नाही त्यांना मराठा त्यांना आरक्षण मिळणं थोडं अडचणीचं आहे. म्हणून याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या धमक्या देऊन चालणार नाही आहे. सरकारलाही त्यांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना सहकार्य करण्याची सरकारची भूमिका आहेच आहे. केंद्रामध्ये मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळू शकेल याचा विचार नक्की आपल्याला करायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे आता हे विषय आहेच. परंतु या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10 ते 12 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या तर महाराष्ट्रामध्ये दलित मतं जी आहेत, आंबेडकरी मतं जी आहेत, बौद्ध मतं जी आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आम्हाला चांगली मदत होऊ शकेल. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र दलित मतं आपल्याला मिळालीही, परंतु संविधानाच्या गैरसमजामुळं काही मतं ही आम्हाला मिळू शकली नाहीत. पण या वेळेला मात्र जी दलित बौद्ध मतं आहे ती मोठ्या संख्येनं आपल्याला मिळतील. कारण नरेंद्र मोदी जे हे संविधान बदलणारे नेते नाहीत, ते संविधान मजबूत करणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी हे काँग्रेसप्रमाणे खोटे बोलणारे नेते नाहीत, राहुल गांधीप्रमाणे खोटं बोलणारे नेते नाहीत, ते खरं बोलणारे नेते आहेत. आणि काँग्रेसला जे 60-70 वर्षामध्ये करता आलं नाही ते मोठं काम विकासाचं नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. इकडे दलित समाजाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे, होत आहे. हिंदू मिलच्या ठिकाणी जवळजवळ 3,700 कोटी रुपयाची जमीन जी आहे ती जमीन या स्मारकाला दिली आणि तिथं भव्य दिव्य असं स्मारक उभं राहत आहे. 2 वर्षामध्ये त्या स्मारकाचं काम पूर्ण होईल. तर अशी अनेक कामं जी आहेत ती त्यांच्या काळामध्ये झालेली आहेत. दलित समाजाने थोडंसं इकडं गंभीरपणे विचार करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान करावं असं आपल्याला आव्हान आहे. आणि यावेळेला महायुती सत्तेवर येईल असा आम्हाला विश्वास आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आम्ही सगळेजण आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि अजितदादा यांनी बारामतीमधून उभं राहिलंच पाहिजे. जरी लोकसभेमध्ये जरी आपली सीट पडली असली तरी सुद्धा यावेळेला मात्र अजितदादा ते विकास पुरुष आहेत, ते अत्यंत चांगले ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना बारामतीचा किल्ला जिंकणं त्यांच्यासाठी फार अवघड नाही. त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्यासोबत ताकदीने उभे राहू आणि अजितदादांना बारामतीहून आम्ही निवडून आणू. तिन्ही पक्षाला माझं आव्हान आहे की आरपीआयकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तर या बॅलन्सिंग असणाऱ्या मतांचा पक्ष आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये नक्की आम्हाला तिन्ही पक्षाला आमचा फायदा होणार आहे. त्यामुळे आम्हाला तिन्ही पक्षांनी आम्हाला 4-4 जागा ते द्याव्यात. म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये माझा पक्ष आहे, माझे कार्यकर्ते आहेत आणि बॅलन्सिंग मतं जी आहे ती माझ्या पक्षाची आहे. त्यामुळं आम्हाला तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातल्या 4-4 जागा त्या द्याव्यात आणि 12 जागा आम्हाला मिळाल्या. आम्ही काय 40-50 जागा काय मागत नाही आहे. पण या 3 पक्ष मोठे पक्ष आहेत, आमचा पक्ष छोटा पक्ष आहे. म्हणून आम्हाला
12 जागा द्याव्यात असा आमचा आग्रह आहे. साहेब, आपण लोकसभेत देखील मागणी केली होती की आमच्या पक्षाला 3 ते 4 जागा मिळाव्या. मात्र महायुतीने तसा विचार देखील केला नाही. आता तुम्ही 15 जागांची मागणी करते. खरंच विचार होतं का तुमच्या पक्षाचं महायुतीमध्ये? नाही, आता लोकसभेला आम्ही 4 जागा मागितल्या नव्हत्या, तर 2 जागा मागितल्या होत्या. शिर्डी आणि सोलापूर या 2 जागा मागितल्या होत्या. आणि आमचं म्हणणंच हे होतं की आमचा पक्ष देशामध्ये नागालँड आणि मणिपूरमध्ये रेकग्नाइज पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये आमची मोठी चळवळ आहे. नामांतराची चळवळ, मंडल आयोगाची चळवळ, भूमिमुक्ती आंदोलन असेल, झोपडपट्टीच्या संबंधातलं आंदोलन असेल, बेरोजगारांच्या संबंधातलं आंदोलन असेल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन असेल, महिलांवरच्या अत्याचारावर आणि दलितांच्या अत्याचारावरचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनं आम्ही केलेली आहेत. त्यामुळं आम्हाला आमच्या पक्षाला राज्यामध्ये रिकग्नायझेशन मिळावं यासाठी 2 जागा द्याव्यात अशी आपली मागणी होती. शिर्डीमध्ये जर मला जागा दिली असती तर माझी जागा निवडून आली असती, सुजय विखे पाटील यांची जागा निवडून आली असती. पण आमच्याकडे काय थोडं बारकाईने लक्ष देण्यात आलं नाही. पण यावेळेला मात्र ते नक्की देतील असा विश्वास आहे आम्हाला. आम्हाला 12 जागा मिळाव्या, थोड्या कमीच्या जागा होतीलही, परंतु आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत. आणि आमचा पक्ष आमच्या सिंबॉलवर लढणार आहे. आमचा पक्ष जो आहे, आमचा पक्ष देशामध्ये आम्हाला गन्ना किसान जे आहे हे सिंबॉल आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यामुळं आमच्या पक्षाच्या तिकिटावर लोक उभे करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की यावेळेला आमचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. सर, आपण हिंदू मिलचा विषय काढला तर बाबासाहेबांचे स्मारक उभं करून दलितांचे प्रश्न सुटणार आहेत का? नाही, दलितांचे प्रश्न, दलितांचीच मागणी आहे की बाबासाहेबांची स्मारकं झाली पाहिजे. स्मारक होऊन दलितांचे प्रश्न सुटत नाही ती गोष्ट खरी आहे. पण दलितांच्या मनामधली जी एक प्रचंड मोठी भावना असते की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला हे जे सन्मानाचं जीवन मिळतंय ते मिळालं नसतं. त्यामुळे बाबासाहेबांची स्मारकं उभी राहावीत अशी मागणी जनतेचीच असते. आणि त्याप्रमाणे सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणेच स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. त्यामुळं स्मारक झाल्यामुळं लगेच त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे असं नाही, पण त्यांच्या मनामध्ये जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि आम्हीच नाही, अनेक प्रत्येक समाजाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत, महात्मा गांधींचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत, अण्णाभाऊ साठेंचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत, असे अनेक नेत्यांचे जे पुतळे आहेत ते पुतळे अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन आम्ही त्यांच्या भावनांना आनंद देण्यासाठी नक्की आम्ही हे काम करतो आहोत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण किंवा नाव घोषित करा असं म्हटलं जातंय. तुम्हाला कोण वाटते 2000 कोणाचा? महायुती. आता महायुतीचा जो उमेदवार आहे ते आता एकतर तिन्ही पक्ष जे आहे ते त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा बीजेपी आहे. आता 105 जागा बीजेपीकडे आहे, त्यातल्या 2 जागा आरपीआयच्या सुद्धा आहे. त्यामध्ये 103 जागा बीजेपीच्या, त्या जागा कमल सिंबॉलवर आमचे कॅन्डिडेट उभे होते, पण आमचे 2 कॅन्डिडेट आलेले आहेत. तर 105 जागा त्यांच्याकडे आहेत, 42 जागा अजितदादांकडे आहेत आणि 40 जागा एकनाथ शिंदेकडे आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष हा सध्या तरी बीजेपी आहे. पण तरी एकनाथ शिंदे आपल्या बाजूला 40 आमदार आणि अपक्ष 50 आमदार घेऊन आल्यामुळं सत्ता बदल झालेला आहे. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षामध्ये कोसळलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी, अनेक महत्वाचे निर्णय, आपली लाडकी बहीण आहे किंवा अनेक विकासाचे अनेक जे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेले आहेत. आता अलीकडे कुठले आंदोलने जास्त वेळ दिवस चालत नाही. एकनाथ शिंदे बरोबर 1-2 बैठका झाल्या की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सहकार्याने बरीचशी आंदोलनं ही लगेच म्हणजे आंदोलन त्यांना न्याय दिल्यामुळं ती आंदोलन झाली नाहीत. आता
एसटी कामगारांचा प्रश्न आहे, तर त्यांची मागणी होती त्याप्रमाणे त्यांच्या पगारामध्ये वाढ देण्याचा निर्णय ताबडतोब झाला आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये त्यांचं आंदोलन थांबलं. त्यामुळे लोकांना जी काय लोकांची अडचण होणार होती ती दूर झालेली आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचं तर आता महायुतीमध्ये मला असं वाटतं की हाच फॉर्म्युला ठरवला पाहिजे की ज्याच्या जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री. म्हणजे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत अत्यंत चांगलं काम करतायत, पण ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कमी जागा येतील त्यांचे उपमुख्यमंत्री, अशा पद्धतीनं काहीतरी त्यामध्ये मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे. पण आमच्यामध्ये हा काय वाद सध्या नाही, कारण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचं नाव काय अनाऊन्स होत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा होती की त्यांचं नाव जाहीर करावं, पण त्याला काँग्रेस पार्टीने मोठा विरोध केलेला आहे. कारण काँग्रेस पार्टीच्या जागा सर्वात जास्त निवडून आलेल्या आहेत लोकसभेमध्ये. त्यांना ज्या 30 जागा मिळाल्या त्याच्यामध्ये 13 जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत, 9 जागा उद्धव ठाकरेच्या निवडून आलेल्या आहेत आणि कमी जागा लढून शरद पवार यांच्या 8 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचा जो इलेक्टिव्ह रेट आहे तो त्या शरद पवारांचा आणि काँग्रेसचा जास्त आहे. त्या मानाने उद्धव ठाकरे यांच्या 9 जागा आल्या असल्या तरी त्यांचा जो इलेक्टिव्हचा रेट आहे तो तसा फार कमी आहे आणि एकनाथ शिंदे यांनी कमी जागा लढून 7 जागा निवडून आणलेल्या आहेत. त्यामुळं तर आता मला वाटतं की दोघांचाही मुख्यमंत्री काय ठरणार नाही. जेवढ्याला सरकार येईल तेवढ्याला गुणाच्या ज्या जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. तर मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता, तो आपटे नावाच्या शिल्पकारांनी बनवला. हा, तर आता मालवण मधलं देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. तो 8 महिन्यातच ठीक पुतळा आहे. आहे. एक तर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं, तो चुकीच्या कारागिराला किंवा आर्टिस्टला तो पुतळा बनवण्यात देण्यात आला होता. तो आर्टिस्ट जो आपटे आहे त्याला पकडण्यात आलेला आहे आणि त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. म्हणजे एवढ्या छोट्या कलाकारांनी एवढं मोठं काम हातामध्ये घेणं अत्यंत चुकीचं होतं. आणि पुतळा जो आहे तो पुतळा त्या ठिकाणी बसवला, त्यामध्ये पंतप्रधानांचा एक चांगल्या भावनेनं पंतप्रधान त्या ठिकाणी आले. नेव्हीचा तो कार्यक्रम होता. मालवणच्या त्या पुतळ्याच्या समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे, समुद्र त्या ठिकाणी आहे आणि एका चांगल्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा करावा अशा भावनेनं तो पुतळा उभा करण्यात आला. पण तो पुतळा जेवढा कमकुवत बनवण्यात आला होता की तो पडल्यानंतर ते लक्षात आलं की तो पुतळा जेवढा भरीव नव्हता आणि हवा जी आहे ती हवा आल्यामुळं तो पुतळा पडला हे जरी खरं असलं तरी एवढं काही चक्रीवादळ त्या ठिकाणी आलं नव्हतं. जर चक्रीवादळ आलं तर त्या चक्रीवादळामध्ये अनेक घरं पडतात, बिल्डिंगी पडतात, त्यानंतर काय जे डोंगर आहेत ते कोसळतात. पण असं काय मोठं चक्रीवादळ आलं नव्हतं. त्यामुळे तो पुतळा एवढ्या हवेने पडण्याची काही आवश्यकता नव्हती. तो पुतळाच कमकुवत बनवण्यात आला होता. त्यामुळे त्याला जे संबंधित जबाबदार असतील त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमलेली आहे. त्यासाठी पुतळा कसा असावा यासाठी कमिटी नेमलेली आहे आणि याची चौकशी करण्यासाठी सुद्धा एक कमिटी नेमलेली आहे. पोलीस अधिकारी चौकशी करतायत. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण जो आर्टिस्ट आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे. आणि यानंतर कुठलाही पुतळा बसवताना तो पुतळा अशा पद्धतीनं कुठे पडेल असं नाही. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एवढे पुतळे बसवण्यात आले पण असा हवेने पडलेला पुतळा पहिल्यांदाच आपण पाहिलेला आहे. त्यामुळं एक मोठी चूक झालेली आहे आणि प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी माफी मागितलेली आहे. त्या माफीवर सुद्धा विरोधकांनी राजकारण केलेलं आहे. त्यामुळं माफी मागितलेली आहे त्यांनी. तर आता आणि त्यांनी आता माफी मागितली तर जनतेची माफी मागा असं संजय राऊत म्हणतायत. तर माफी मागितली, पुतळा पडलेला आहे, माफी मागितली म्हणजे सगळ्यांची माफी मागितलेली आहे. तर त्यामुळं प्रत्येक शब्दामध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. एवढ्या मोठ्या पंतप्रधानांनी माफी मागितलेली आहे आणि पण आता त्या ठिकाणी जो बसवण्यात येईल पुतळा
तो पुतळा बसवायचा असेल तर दिल्लीमध्ये राम सुतार हे आपले मराठी मोठे कलाकार आहेत, सारंग नावाचे मुंबईमध्ये मोठे कलाकार आहेत. अशा मोठ्या कलाकाराला ते काम द्यावं आणि पुतळा हा जो आहे तो हा अत्यंत स्ट्रॉंग